तर चला आज ना आपल्याला मस्त छान अशी मटकीची उसळ बनवायची आहे। तर इकडे मी काल भिजत टाकली होती। इकडे कांदा टोमॅटो मिरची पण चिरून घेतली आणि कढईमध्ये छान तेल टाकून घेतलेलं आहे एक पळी। तर इकडे थोडीशी मोहरी टाकून घेतली, थोडीशी तडतड दिली, त्यानंतर जिरे टाकले आणि मग लगेचच कांदा टाकला, कढीपत्ता पण टाकला आणि छान असं मिक्स करून घेतलं। छान गोल्डन रंगावरती आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मिरच्या पण टाकलेल्या आहेत। मिरच्या पण छान अशा तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। तर इकडं टोमॅटो पण असा बारीक चिरून घेतला होता, तो पण टाकला आणि छान असं आपल्याला सगळे एकत्र करून चांगले छान असं तळून घ्यायचं आहे। तर मस्त असं तळून झालं होतं। थोडीशी हळद पण टाकून घेतली त्यावरती। तर हळदीने खूप छान कलर येतो आपल्या उसळीला। तर मी आठवड्यातून एकदा तरी कडधान्य असं बनवत असते मुलांच्या डब्यासाठी। तर आज मटकी करायची होती, तर मटकी अशी चाळणीवरती उपसून ठेवली होती। तर थोडीशी पाणी गळतं त्यामुळे मग इकडे टाकून घेतली आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि मस्त असे परतून घेतलं सगळं काही आणि एक वाफ द्यायची होती आपल्याला। तर मी इकडे झाकण पण ठेवून घेतलं त्याच्यावरती। तर एक वाफ देऊन तयार झाली आपली गरमागरम वाफळती मटकीची उसळ बनून तयार झालेली आहे मुलांच्या डब्यासाठी। तर खूप छान चवीला लागते, तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। साधी सोपी रेसिपी आहे। तर आवडला तर व्हिडिओ लाईक